वळूयात पुढच्या बातमीकडे। रजनीश शेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता। यावरून न्यायालयाने देखील सरकारवर ताशेरे ओढले होते। त्यामुळे आता अखेर सरकारकडून रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे। शेठ हे 1988 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते। रजनीश शेठ हे फोर्स 1 महाराष्ट्राचे प्रमुख देखील राहिलेले आहेत। तर गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून देखील शेठ यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे। राज्याचे पोलीस महासंचालक बदलणार आहेत आणि आता रजनीश शेठ हे नवे पोलीस महासंचालक होणार आहेत। संजय पांडे यांच्याकडे सध्या अतिरिक्त कार्यभार होता, मात्र आता तो रजनीश शेठ यांच्याकडे देण्यात येणार आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती प्राप्त झाली आहे। तर रजनीश शेठ यांची आपण कारकीर्द देखील पाहूयात। रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। 29 डिसेंबर 1963 रोजी रजनीश शेठ यांचा जन्म झाला। 25 ऑगस्ट 1988 ला पोलीस दलामध्ये ते भरती झाले। नंतर त्यांचं शिक्षण BA ऑनर्स इतकं झालेलं आहे। आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते। रजनीश शेठ हे फोर्स 1 महाराष्ट्राचे प्रमुख देखील राहिलेले आहेत। गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून देखील शेठ यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे। आणि याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, आता रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालक पदी वर्णी लागणार आहे, काय अपडेट? रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागलेली आहे, मात्र याची अधिकृत घोषणा जी आहे अजूनपर्यंत झालेली नाहीये। थोड्याच वेळापूर्वी रजनीश शेठ यांच्याशी स्वतः जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की मला देखील अनऑफिशियल या गोष्टीची माहिती कळवण्यात आलेली आहे, मात्र अधिकृत अजूनपर्यंत आदेश मला कोणतेही देण्यात आलेले नाही आहेत। त्यामुळे नेमकी माझी नियुक्ती कधीपासून आहे हे मला अद्याप समजलेलं नाही आहे। ज्यावेळी माझी नियुक्ती होईल त्यावेळी नक्की मी पदाचा जो भार आहे तो स्वीकारण्याकरता जाईन। पण ज्या पद्धतीमध्ये राज्य सरकारला हा सगळा निर्णय घ्यावा लागलेला आहे, यामुळे सरकारची एक प्रकारे नाचक्की झाली आहे का असा आता प्रश्न निर्माण होतोय। पण याचबरोबर संजय पांडे यांना आता त्यांच्या पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे। तर दुसरीकडे रजनीश शेठ यांची जागा जी आहे पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, या जागी नेमकी कोणाची वर्णी लागते? विवेक फणसळकर यांची वर्णी लागते का संजय पांडे यांना पुन्हा त्या पदावर पाठवलं, त्या पदावर त्यांची नियुक्ती केली जाते? कारण का आपल्याला माहिती आहे की परमवीर सिंग यांच्यामुळे फार मोठा वाद जो आहे तो गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे आणि परमवीर सिंग यांची अनेक प्रकरणं जी आहेत ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये चौकशी करतायत। अशातच संजय पांडे यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाण्याची शक्यता दाट आहे। आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण पाहिलं तर रजनीश शेठ हे 1988 बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि त्यांना सिनियर संजय पांडे आहेत 1986 बॅचचे। त्याच पद्धतीने 1987 बॅचचे बिपिन बिहारी, सुरेंद्र पांडे आणि D कनकरत्नम आणि मुंबईचे जे पोलीस आयुक्त जे आहेत हेमंत नगराळे हे आहेत। असं असताना एक बॅच ज्युनियर व्यक्तीला कशा पद्धतीने पोलीस महासंचालकपदी बसवलं गेलं असा प्रश्न भविष्यात विचारला जाऊ शकतो। आता ही नियुक्ती जी आहे या नियुक्तीला UPSC बोर्ड जे आहे ते कशा पद्धतीने मान्यता देतं हे देखील पाहावं लागतं। पण रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याने राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळेल अशी अपेक्षा करावी लागेल। रजनीश शेठ हे याआधी मुंबई पोलीस दलामध्ये देखील त्यांनी मोठी पदं भूषवलेली आहेत। कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे। त्याच पद्धतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये देखील ते नुकतेच कार्यरत आहेत आणि तिथून आता ते पोलीस महासंचालक पदावरती जातील। हे सगळं जर आपण पाहिलं, पूर्ण बॅकग्राऊंड जर पाहिला तर रजनीश शेठ हे शांत स्वभावाचे आणि कायदेशीर कामं करणारे व्यक्ती आहे आणि कागदोपत्री त्यांचं काम खूप चांगलं असतं, खूप स्ट्रॉंग असतं। त्यामुळे आरोपींना ज्यावेळी न्यायालयामध्ये हजर केलं जातं त्यावेळी पोलिसांची कुठे नाचक्की होऊ नये किंवा कोणत्याही प्रकरणामध्ये पोलिसांना माघार घ्यावी लागू नये अशा पद्धतीचा संपूर्णपणे जे प्रकरण आहे त्याचा तपास जो आहे योग्य दिशेने व्हावा याकरता एक चांगलं नेतृत्व म्हणून रजनीश शेठ यांच्याकडे पाहिलं जातं। पण शेवटी ज्या पद्धतीनं रजनीश शेठ यांची नियुक्ती झालेली आहे तसं पाहायला गेलं तर 2 वेळा रजनीश शेठ यांना पोलीस महासंचालक पद मिळेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण का याआधी संजय पांडे यांची नियुक्ती करण्याआधी रजनीश शेठ यांना काळजीवाहू पोलीस महासंचालक म्हणून त्यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती। तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक केली गेली होती। त्यानंतर संजय पांडे यांची नेमणूक केली गेली
पण UPSC बोर्डाने त्यांच्या नावाला सहमती दर्शवली नव्हती, कारण का त्यांचा 10 वर्षाचा मधला काळ जो आहे तो मधला काळ ते पोलीस सेवेत नव्हते, यामुळे त्यांची सिनियरिटी जी आहे ती पकडली जाऊ नये अशा पद्धतीचा आक्षेप जो आहे तो घेण्यात आला होता आणि याविषयी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। निश्चितच अजित, आता याबाबतची अधिकृत घोषणा कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही असेच सोबत राहा। आणखी एका बातमीचे अपडेट तुमच्याकडून घ्यायचे आहेत। इक्बाल कासरकरला आता 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मुंबई विशेष ईडी कोर्टानं ही कोठडी सुनावली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी इक्बालला कोठडी सुनावण्यात आली आहे। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा इक्बाल हा भाऊ आहे। इक्बाल हा डी कंपनी आणि दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचा दावा सरकारी पक्षाकडून करण्यात आलाय। देशात घातक शस्त्र आणण्याचा दावा आहे आणि तसंच सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांना धमकावून पैसे गोळा करण्यात इक्बाल कासकर हा महत्त्वाचा भाग असल्याचं सरकारी पक्षानं म्हटलंय। पुन्हा एकदा अजित तुझ्याकडे येते। इक्बाल कासकरला 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती? इक्बाल कासकर हा मोक्का अंतर्गत ठाण्याच्या जेलमध्ये त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडीमध्ये होता। ठाणे पोलिसांच्या एका प्रकरणामध्ये त्याची चौकशी सुरू होती आणि त्या दरम्यान त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर तो मोक्का न्यायालयामध्ये होता। NIAनं 3 फेब्रुवारीला एक FIR दाखल केलेली आहे। त्या FIR मध्ये दाऊद इब्राहिम हा अजूनही हवालामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची घेवाणदेवाण करतो आणि मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर जो आहे तो भारताविरोधात कारवाई करण्याकरता वापरला जातो, अशा काही लिंक्स आहेत त्या NIAला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर NIAने नव्यानं दाऊद इब्राहिमवरती FIR दाखल केलेली आहे। या संबंधित म्हणजे दाऊदशी संबंधित जी लोक आहेत, विशेष करून त्याचा भाऊ इक्बाल कासकर, त्याची बहीण हसीना पारकर, त्याचे साथीदार इक्बाल मिर्ची असेल, जावेद चिकना असेल, त्यानंतर सलीम फ्रूट असेल, छोटा शकील असेल, असे विविध लोक जे आहेत यांची भारतामध्ये कुठे संपत्ती आहे, यांचे भारतामध्ये कसे नेक्सस आहेत, यांचे भारतामध्ये असलेले नातेवाईक आहेत, याचबरोबरीनं यांचे कोणते व्यवहार आहेत। मुख्यत्वे ईडीनं त्यांच्या आजच्या सुनावणीमध्ये एक मुद्दा स्पष्ट केला, तो म्हणजे इथले बांधकाम व्यावसायिक असतील, इथले मोठमोठे उद्योग असतील किंवा खंडणी असेल, अंमली पदार्थ तस्कर असेल, या सगळ्या गोष्टीमधून दाऊदला अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये हवालामार्फत पैसे दिले जातात आणि ते भारतातून जातात आणि त्याच पैशांचा वापर भारताविरोधात मग दहशतवादी कारवायांकरता केला जातो। ज्या डी कंपनीचा संबंध जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबासारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी आहे आणि याआधी देखील इक्बाल कासकर याच्या बाबतीमध्ये सेलिब्रिटी असतील, राजकीय नेते असतील, उद्योगपती असतील, बांधकाम व्यावसायिक असतील, यांच्याकडून खंडणी मागितल्याचे अनेक गुन्हे आहेत आणि या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये त्याला सध्या अटक आहे। त्यामुळे हा दाऊदचा भाऊ असल्यामुळे ह्याची लिंक्स या सगळ्या प्रकारामध्ये जोडले जाण्याची शक्यता आहे। ह्या सगळ्या शक्यतांची तपासणी करण्याकरता, चौकशी करण्याकरता आम्हाला इक्बाल कासकरची कोठडी हवी आहे। 7 दिवसांची ईडी कोठडी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मागितली होती आणि मुंबईतल्या विशेष ईडी न्यायालयाने इक्बाल कासकरला 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली देखील आहे। निश्चितच अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। कोर्लई गावात 19 बंगले असल्यास त्याची चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। रेवदंडा पोलीस स्टेशनला भेट देऊन त्यांनी ही मागणी केली आहे। 19 बंगल्याच्या आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई ग्रामपंचायतीला भेट दिली। किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीत असताना शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीबाहेर मोठी गर्दी केली होती। यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा देखील झालेला पाहायला मिळाला। 10 ते 15 मिनिटं ग्रामपंचायतीमध्ये थांबल्यानंतर किरीट सोमय्या कारमध्ये बसून रेवदंडा पोलीस स्टेशनच्या दिशेनं रवाना झाले। यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती। किरीट सोमय्या ग्रामपंचायतीतून निघाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये गोमूत्र शिंपडले। खूप चांगली गोष्ट आहे। जर उद्धव ठाकरे स्वतःचा बायकोची 5 कोटी 18 लाखाची प्रॉपर्टी संपत असेल आणि त्याचं प्रायश्चित म्हणून त्यांनी शिवसैनिकांना जर गोमूत्राने पावित्र्य करण्याचा संकल्प केला असेल तर निश्चित मुख्यमंत्रीवर अन्याय झाला। त्याबद्दल फक्त मी दिलगिरी व्यक्त करतो। रश्मी उद्धव ठाकरेचे 19 बंगले कसे काय अदृश्य करण्याचा काय प्लान त्यांनी घडवला, का घडवला आणि आता त्या बंगल्याची स्थिती काय आहे
ते 4 दिवसापूर्वी रात्री 2:45 आले होते की 2:50 आले होते, त्यांनी ते 19 बंगले स्वतः उडवले की काय? मी राज्य सरकारला आवाहन करतो की त्यांनी निश्चित मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले जे उडवले 5,18,00,000 ते कोणत्या कायदा अंतर्गत केलं? एकीकडे वस्तुस्थिती कागदाच्या वरची अशी सांगते की बंगले आहेत आणि प्रत्यक्षामध्ये बंगले नाही असं सरपंच सांगतायत. नेमकं काय आहे, त्या बंगल्यांच्या विषयी काय झालंय याची माहिती मिळाली पाहिजे म्हणून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिलाय. किरीटजींच्या नेतृत्वाखाली हे सगळं आम्ही करत असताना शिवसैनिकांनी त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना योग्य पद्धतीनं हाताळलेलं आहे, ही तर ठीक आहे, पण अशा पद्धतीनं कायद्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भामध्ये एक माहिती समोर येते, त्याच्या विरोधातली माहिती पुन्हा समोर येते. आम्हाला माहिती घ्यायचा अधिकार आहे आणि ती माहिती घेण्यासाठी आम्ही गेल्यावरती जर त्या ठिकाणी शिवसैनिक अडवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते सुद्धा काही योग्य नाही आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्यातल्या आझम कॅम्पसमध्ये आज हिजाबच्या समर्थनार्थ कुल जमाती तांजिम पुणे यांच्याकडून महासभा बोलावण्यात आली असून हिजाबच्या नावाखाली जो भेदभाव करण्यात येतोय त्याला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या असं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे आझम कॅम्पसमध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला असून कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. कर्नाटकमध्ये सुरू झालेला हिजाबचा वाद आता पुण्यामध्ये येऊन पोहोचलाय. देशभर हिजाबच्या वादाचे पडसाद पाहायला मिळत होते. पुण्यातल्या आझम कॅम्पसमध्ये आज खवातीन की महासभा कुल जमाती तंजीम जी आहे तिनं बोलवलेली आहे. महासभा बोलवण्यात आली आणि या महासभेमध्ये अनेक मुस्लिम महिला ज्या आहेत त्या हिजाबचं समर्थन करण्यासाठी इथं आलेल्या आहेत. अगदी लहान मुली सुद्धा हिजाब घालून आल्यात आणि हिजाब हा आमचा अभिमान आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मूळ वादाचा मुद्दा जो सुरू झालेला होता तो शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींनी हिजाब घालावा किंवा धार्मिक पेहराव जो आहे तो घालावा की नको यावरून सुरू झालेला हा वाद जो आहे तो आता नेमकं मुलींनी काय घालावा आणि काय नको इथपर्यंत पोहोचलेला आहे. हिजाबवरून डिस्क्रिमिनेशन करण्यापेक्षा किंवा भेदभाव करण्यापेक्षा एकत्र या आणि ज्यांना जे घालायचे ते घालू द्या अशी मागणी केली जाते. तर दुसरीकडची जी बाजू आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शाळा कॉलेजेस ज्या आहेत शैक्षणिक संस्था ज्या आहेत इथं कुठल्याही धार्मिक शिक्षणापासून मुलांना दूर ठेवलं गेलं पाहिजे. केवळ शिक्षण दिलं पाहिजे. हिजाब असेल किंवा भगवा कपडा असेल हे यापैकी काहीही हे शैक्षणिक संस्थांमध्ये यायला नको. मुलांवर त्याचा परिणाम व्हायला नको. अशा अनेक गोष्टींवरून हे वाद रंगलेले आहेत. या सगळ्या मुली ज्या आहेत हे बिलबोर्ड घेऊन आलेले आहेत या प्रोटेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी, हिजाबचं समर्थन करण्यासाठी. त्यांना आपण विचारूया तुमचं काय नेमकं म्हणणं आहे. हिजाबला जो विरोध होतोय शैक्षणिक संस्थांमध्ये, खरं मुद्दा हा शाळा कॉलेजेसच्या बाबतीमधला आहे. शाळा कॉलेजेसमध्ये धर्म आणायला नको म्हणून हा नियम करण्यात आलेला होता. तिथून आता सगळीकडेच हिजाब असायला हवा की नको अशी चर्चा सुरू झाली. हिजाब जो है ये अल्लाह ताला की तरफ से दिया गया हमको एक तोहफा है और हम उसकी हिफाजत कर रहे हैं जैसे हम अपने घर वालों के किसी तोहफे की हिफाजत करते हैं. रब्बे कायनात की तरफ से जो तोहफा हमारे अल्लाह ने हमको दिया है हम उसकी हिफाजत करते हैं. ये आजकल से तो नहीं है सर, सदियों से ये चलता आ रहा है और सदियों से लड़कियां हिजाब पहनकर तालीम हासिल करें. लड़की को तालीम हासिल करने का हक है, लेकिन वो हिजाब पहन के करे या छोटे कपड़े पहन के, आप कौन होते बोलने वाले. ये जो मुद्दा है ये मुद्दा है ही नहीं. इसको मुद्दा बनाया जा रहा है ताकि दूसरी चीजें हमारी जो नहीं हुई है उनको छुपाया जा सके. कौन से क्लास में हो? मेरा एमकॉम हो चुका है अभी. अच्छा, आपको लगता है स्कूल कॉलेजेस में हिजाब जरूरी है या रहना ही चाहिए? रहना ही चाहिए, जरूरी है, कंपलसरी है, रहना ही चाहिए. अगर हिंदुस्तान है, हिंदुस्तान में हर कल्चर फॉलो होता है, फिर मुस्लिम का फॉलो क्यों नहीं होना चाहिए? होना चाहिए, होना चाहिए. हिजाब इज कंपलसरी, होना ही चाहिए. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात प्रत्येक वर्षी अपघातात लाखो लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यातील काही अपघात चालकांच्या चुकीमुळे होतात.
मात्र अनेक अपघात चुकीच्या रस्त्यांमुळे होतात. काही महामार्गावर रस्ते तयार करताना सुरक्षेची काळजी घेतली नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. काही ठिकाणी रस्त्याचं वळण, रस्त्याची रचना, चढ उतार तर काही ठिकाणी बांधकामातील त्रुटी यामुळे अनेक अपघात होतात. त्यामुळे न्यूज 18 लोकमत राज्यातील चुकीच्या रस्त्यांचं ऑडिटच आता तुमच्या समोर आणतंय. तुम्ही वापरत असलेला महामार्ग किती धोकादायक आहे याची माहिती तुम्हाला मिळेल. अशा चुकीच्या रस्त्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आम्ही यमाचा महामार्ग ही मोहीम सुरू केली आहे. पुणे, नाशिक आणि जुन्नर या भागातील रस्त्यांचं वास्तव आम्ही दाखवल्यानंतर आता आज वर्ध्यातील चुकीच्या रस्त्यांचं वास्तव आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत. वर्धा जिल्ह्यातील एका पुलावरून गाडी कोसळल्यानं मेडिकलच्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आम्ही जिल्ह्यातील रस्त्यांचा आढावा घेतला. शहरातील अनेक रस्ते गुळगुळीत करण्यात आलेत, मात्र सुरक्षेच्या नियमांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शहरातील अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचं समोर आले. काय आहे जिल्ह्यातील महामार्गाचं वास्तव? आढावा घेऊयात यमाचा महामार्ग या स्पेशल रिपोर्टमधून. वर्ध्यातील हे रस्ते अपघाताला निमंत्रण देत आहेत. रस्ते जरी गुळगुळीत असले तरी ते अपघाताला निमंत्रण देत आहेत, कारण रस्ते तयार करताना प्रवाशांच्या सुरक्षेचा विचारच केला नसल्याचं दिसतंय. त्यामुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 486 अपघात झालेत. त्यात 227 जणांनी जीव गमावलाय. रस्ते सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही. अपघाताच्या संख्येत वाढ होतीये. तर काही ठिकाणी दुभाजकांची उंचीही कमी आहे, त्यामुळे गाड्या सुसाट धावत असल्याचं दिसतंय. और काही लावलेलं नाही आहे की जे म्हणजे येणाऱ्या काही चमकेल बा, काही जे दिसेल बा, असं काहीच इथे लावलेलं नाही आहे. त्यामुळे हे जे डिवायडर आहे थोडं उंच जर असतं तर हे झालेलं नसतं बा. हा डिवायडर थोडा उंच असता तर गाडी अंदर गेली नसती. तिकडल्या साईडचा जसा मोठा आहे, इथं कुठेतरी प्रशासनाची चूक आहे. काही बोर्ड लावलेला नव्हता, काहीच नाही. काही दिवसांपूर्वी वर्ध्यातील सावंगी सेलसुरा इथं भदाडी नदीच्या पुलावरून गाडी कोसळून 7 मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट समोर आला होता. या रस्त्यावरील अपघातात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचं आकडेवारीवरून समोर येत आहे. आणि असं असलं तरी या नदीच्या पुलावर सुरक्षेसाठी कोणत्याही नियमांचे फलक दिसत नाहीत. बायचान्स जर गाडी चिपकली असती तर ते आतमध्ये सुद्धा गेली, एवढी काही गेली नसती. पण ते स्पीड लिमिटच्या जास्त होते, त्याच्यामुळे तो अपघात जास्त झाला आहे. आणि डिवायडर मोठं असतं तर ते असं काही घडलंही नसतं. प्रशासनात दुर्लक्षितपणामुळे हा सगळा अपघात घडलेला आहे. जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटवर एक नजर टाकूयात. नागपूर तुळजापूर मार्गावरील सेलसुरा नदीचा पूल ब्लॅक स्पॉट आहे, तर नागपूर चंद्रपूर मार्गावरील जामचौ रस्ता हा देखील ब्लॅक स्पॉटच्या यादीत आहे. नागपूर अमरावती मार्गावरील कारंजा जवळचा सत्याग्रही घाट सुद्धा ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आलाय. वर्धा हिंगणघाट मार्गावरील वायगाव इथला चौरस्ता सुद्धा ब्लॅक स्पॉट आहे. या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत. जवळपास 1 ते 1.5 फुटाची जी ही दिवाल तोडून ही गाडी या या नदीपात्रात पडली होती आणि यात मेडिकल कॉलेजचे 7 विद्यार्थी जे आहे ते ठार झाले होते. एकंदरीतच प्रशासनाची कुठेतरी या ठिकाणी चूक दिसून येते. जो डिवायडर आहे तो डिवायडर जो आहे तो कमी उंचीचा आहे आणि दुसऱ्या बाजूचा जो डिवायडर आहे तो मात्र मोठ्या उंचीचा आहे. एकंदरीतच या ठिकाणी जी प्रशासनाने रिफ्लेक्टर लावायला पाहिजे होते, नदीचं जे साईन दाखवायला पाहिजे होतं, मात्र ते दाखवण्यात आलेलं नाही आणि याच कारणातून हा अपघात झाला असावा असं सांगण्यात येतं. वर्धा हिंगणघाट मार्गावरील हा वायगाव निपाणी इथला चौरस्ता अपघाताला आमंत्रण देतोय. या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम 1 वर्षापूर्वी झालंय, मात्र वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी कोणतेही उपाय इथं योजण्यात आलेले नाहीत. रस्त्याच्या बाजूला खड्डा करून ठेवलाय, मात्र कामं अर्धवट आहेत. मी आता उभा आहे तो वायगाव निपाणी येथील चौरस्त्यावर. जो हिंगणघाट वर्धा हा जो महामार्ग आहे या मार्गाचे काम 1 वर्षापूर्वीच पूर्ण झालेले आहे, मात्र या मार्गावरील वायगाव चौरस्ता येथे असे भगदाड पडलेले आहे. या भगदाडामध्ये अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना त्या कंत्राटदारानं केलेली नाही आहे. दुसरीकडे आढावा घेऊन उपाय करण्यात येणार असल्याचं वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलं. हा रस्ता पूर्ण वर्षभर झाला आहे.
झाला आहे, लेकिन परंतु हे जे गड्डे आणि जे हे डिवायडर आहे हे फार कमी, दररोज ॲक्सिडेंट होता आणि काही ना काही दररोज होऊन राहिलं. हे याच्यावर काहीतरी प्रशासनानं हे घ्यायला पाहिजे बा. म्हणून गड्डे आहे चारही इकडं, त्याने नाल्या वगैरे सर्व्हिस रोड काहीच दिली नाही. त्याच्यामुळे इथं अपघात आणि खूप मोठा हे नुकसान होऊन राहिलं लोकांचं. त्याच्यामुळे याच्यावर लक्ष देण्यात यावं बा. अपघाताचे जे प्रमाण कशामुळे वाढत आहे या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहे, ज्या ठिकाणी धोकादायक वळण आहे किंवा ज्या ठिकाणी अरुंद झालेले रस्ते आहेत, अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, त्यामुळे सध्या असलेल्या ब्लॅक स्पॉटवर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे. न्यूज 18 लोकमतच्या अपघातांचे महामार्ग या मोहिमेतून आम्ही वर्ध्यातील अपघातांचं वास्तव मांडलं. आता प्रशासनानं तातडीनं उपाय करण्याची गरज आहे. पूर्वीचे रस्ते अत्यंत खराब होते, आताचे रस्ते मात्र गुळगुळीत झाले आहेत. तरी अपघात आणि अपघातात मरणाऱ्यांची संख्या वाढतीवरच आहेत. यावर सरकार स्तरावरून अनेक उपाययोजना केल्या जात आहे, मात्र त्याही फोल ठरत आहेत. त्यामुळे आता कुठेतरी वाहन चालकांवरच यावर उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा. यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पाहूयात आमचा विशेष कार्यक्रम बायजूस यंग जिनियस मध्ये सहभागी झालेल्या एका जिनियस चिमुरड्याची गोष्ट. अद्वैत कोलारकर या 8 वर्षाच्या चिमुकल्यानं जागतिक स्तरावर आपल्या चित्रकलेचं प्रदर्शन भरवत कलेचा आविष्कार केला आहे. हा यंग जिनियस भारताचं नाव रोशन करतोय. त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता. यंग जिनियस अद्वैत कोलारकर हा चित्रांमध्ये जेवढा रममान होतो, त्याला रंगकाम जेवढं आवडतं, तेवढंच त्याला डायनोसॉर्स विषयी सुद्धा प्रेम आहे. मैदानात सुद्धा त्याला वेगवेगळे खेळ खेळायला आवडतात. आता तो त्याच्या मित्रांसोबत आहे. अद्वैत माझा बेस्ट फ्रेंड आहे. तो माझ्याबरोबर खूप खेळतो. तो माझ्याबरोबर क्रिकेट खेळतो. तो मला मज्जा करवतो. तो माझा खूप चांगला मित्र आहे. त्याला खूप सारे अवॉर्ड्स भेटले आहेत. हो, त्याचे पेंटिंग फेमस आहे. मला त्याचे फेमस पेंटिंग्स आवडतात. तो आता बायजूसवर पण येणार आहे. आम्ही खूप खुश आहे आणि आम्ही एक साथ बसून बघणार आहे. आता आपल्या सगळ्यांना एक गेम खेळायचा आहे. अद्वैतला तुम्ही कुठल्याही एका डायनोसॉरची नावं विचारायची आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या प्रेक्षकांनाही आपल्याला सांगायचं आहे की डायनोसॉरचे वेगवेगळे प्रकार नेमके कोणते आहेत. खेळायचा? कोणता डायनोसॉर? हा, डुब्रालोसॉरस. हा, टोरोसॉरस. हा, टेरानोडॉन. हा, डायलॉफोसॉरस. हा, टार्बोसॉरस. हा, कार्नोटोरस. अद्वैत, फक्त मला एक सांगशील, हा डायनोसॉर कुठला आहे? पेंटासेरेटॉप्स. आणि याची खासियत काय काय वेगळं आहे याच्यात? याला शिंग काय आहेत? कारण की त्याला प्रोटेक्ट करायसाठी असतं. त्यांची एवढी माहिती कशी काय? कारण की मी पुस्तक वाचतो, एन्सायक्लोपीडिया, आणि माझ्या पेरेंट्सनी माझ्या कुटुंबाने घेऊन दिलं. अच्छा. मी जे तुमच्या घरात कार्टून्स बघितले त्याच्यात बऱ्याचदा हे डायनोसॉर्स होते. त्याचं कारण हेच आहे. त्याला ना डायनोसॉर खूप आवडतात. तो असं हे सगळ्या गोष्टीशी फॅसिनेट होतो आणि त्याचंच पेंटिंग्स बनवतो. आम्ही दोघांना कॅरिकेचर असे ड्रॉ करायला खूप आवडतात आणि आम्ही सोबत नेहमी ड्रॉ करत असतो. आणि याचमुळे अद्वैत ठरला आहे यंग जिनियस. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.